करवीर तालुक्यातील मांढरे इथल्या पाटील कुटुंबातील 4 जणांना 15 नोव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. यामध्ये पांडुरंग विठ्ठल पाटील, त्यांचा मुलगा कृष्णात पांडुरंग पाटील आणि रोहित पांडुरंग पाटील अशा तिघांचा मृत्यू झाला होता. तर प्रदीप पांडुरंग पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी संशयितांवर कारवाई करावी या मागणीसाठी मांढरे गावचे सरपंच कृष्णात सुतार, उपसरपंच भरत किरुळकर यांच्यासह ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी आलं होतं. परंतु जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित नसल्यानं जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांची ग्रामस्थांनी भेट घेतली. ग्रामस्थांनी मयत कृष्णात पाटील यांची पत्नी गंगा कृष्णात पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मांढरेगावचे सर्व ग्रामस्थ आज SP ऑफिसला आम्ही दाखल झालो आणि त्यांच्या प्रतिनिधीकडे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. पांडुरंग विठ्ठल पाटील आणि त्याच्या घरातील 3 मुलं यांना विषबाधा झाली, परंतु त्याच कुटुंबातील एक महिला आणि तिच्या लहान मुलीला ही बाधा झाली नाही. तेव्हा ते संशयित म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे. या विषबाधा प्रकरणी मृत व्यक्तींचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी ग्वाही विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिली. त्यानंतर शिष्टमंडळानं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.